William Darling was a brave old man, but he shook his head. It is hopeless, he said. We can do nothing. How can I row a boat by myself through these waves? If only I had another man here to help me. I can help you, father, cried Grace. I can row a boat as well as you man, can't I? I am small, but I am strong. You and I have often rowed together. We can reach those unfortunate people. ते लोक बुडायच्या आत आपण त्यांना वाचवलं पाहिजे असं ग्रेस ओरडली. आपण काहीतरी केलं पाहिजे बाबा. ते लोक मेले तर तुम्ही शांतपणे झोपू शकणार नाही असं ती वडिलांना म्हणाली. विल्यम डार्लिंग हे शूर होते, पण त्यांनी आपले डोके हलवले आणि काही उपयोग नाही असं त्यांनी सांगितलं. कारण ते म्हणाले की आपण काही करू शकत नाही. मी स्वतःच या लाटांमधून नाव कशी वल्लवत नेणार आहे. एखादा जर पुरुष माझ्या मदतीला असता तर मी हे करू शकलो असतो. त्यावेळेस ते ग्रेस म्हणाली, मी तुम्हाला मदत करीन बाबा, पण मलाही एका पुरुषासारखीच चांगली नाव वल्लवता येते, हो की नाही? मी लहान असले तरी कणकर आहे. तुम्ही मला तयार केलेलं आहे लहानपणापासून. तुम्ही आणि मी अनेकदा एकत्र नाव आपण वल्लवले आहे. आपण त्या दुर्दैवी लोकांपर्यंत पोहोचू शकू आणि आपण त्यांना वाचवू शकू असं ती तिच्या वडिलांना म्हणाली. Mrs. Darling was with her husband and daughter at the window. No, no, she exclaimed. How will it help those poor people if you are drowned? You can't row in this storm. Do not try. A girl like you, Grace, cannot do a man's job. Let us pray for them, husband. God will help them, perhaps, but we cannot. Grace was determined. However, she argued until at least her father agreed. Poor Mrs. Darling, with a heavy heart, helped them to get the boat out. She watched and prayed as they set off. With a heavy heart means sadly. Set off means began a journey. ग्रेस आपल्या वडिलांना सारखी ओरडून म्हणतच होती की आपण त्या माणसांना मदत करायला जाऊया. मिसेस डार्लिंग पती आणि मुलीबरोबर खिडकीशी उभ्या होत्या. त्यांनी हे ऐकलं त्याला नाही मोरडल्या. तुम्ही बुडालात तर त्या बिचाऱ्या लोकांना कशी मदत होणार? या वादळात तुम्ही वळू शकणार नाही. तसा प्रयत्न पण तुम्ही करू नका. आणि ग्रेसला म्हणाले, तुझ्यासारखी मुलगी एका पुरुषाचं काम हे करू शकणार नाही. ती तिच्या पतीला म्हणाली की आपण त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करू. देव कदाचित त्यांना वाचवू शकेल, पण आपण नाही. ग्रेस मात्र ठाम होती. तिने वडिलांना तयार होईपर्यंत वादच घालत राहिली आणि शेवटी तिचे वडील जड अंतकरणाने नाव काढण्यास बाहेर गेले. ते तयार झाले, ते निघाले. तशी त्यांच्याकडे पाहत ती प्रार्थना करीत राहिली. Anyone who has seen a storm at sea can imagine that journey. The boat went up and down over waves as high as hills. Sometimes it stood on one end, sometimes on the other end. It went up to the top of a wave and then down into a great valley between the waves. Every time they went down, the boat nearly went under the water. But little by little, pulling with all their strength on the oars. Oars means a pole with a flat blade used to row or steer boats through the water. They came nearer the rocks. The wind and the rain were so strong that Grace could not see the men and women climbing to the rocks. She only heard their cries for help. She needed all her strength to hold on to the oar, which was bigger than herself. ज्यांनी कोणी समुद्रातले वादळ पाहिले आहे ते त्या प्रवासाचीच कल्पना करू शकतात. पर्वता एवढ्या उंच अशा उसळणाऱ्या त्या लाटा होत्या आणि त्याबरोबर ती नाव वर खाली होत होती. कधी या टोकावर तर कधी त्या टोकावर उभी राहत होती. एकदा तर ती एका लाटेच्या पार वरच्या टोकापर्यंत गेली होती आणि मग लाटांमधल्या खोल दरीतून खाली येत राहिली होती. प्रत्येक वेळी बोटीने खाली येताना ते जवळजवळ पाण्याच्या खाली गेले होते, पण हळूहळू सगळी ताकद लावून वलवत ते खडकांच्या जवळ जाऊन पोचले होते. वाऱ्याचा आणि पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की ग्रेसला खडकाला लटकलेले ते पुरुष स्त्रिया दिसूच शकत नव्हते.
तिला फक्त त्यांनी मदतीसाठी करीत असलेले आक्रोश ऐकू येत होते. तिच्यापेक्षा आकाराने मोठे असलेले वल्ले पकडून ठेवण्यासाठी तिला तिची सर्व शक्ती पणाला लावावी लागत होती. At last they come close to the rocks. William Darling was able to jump onto the rocks while Grace all alone hailed the two men into the boat. The two sailors from the wrecked ship were able to row. They helped the Darlings during the long journey back to the lighthouse. Then Grace and the three women got out. Old William Darling and the two sailors rowed back across the dangerous sea to rescue the four men still on the rock. अखेर ते खडकांपाशी पोहोचले होते. विल्यम डार्लिंगने खडकावर उडी मारली, पण तर ग्रेसने एकटीने 2 माणसांना बोटीवर धरून ठेवले होते. त्या फुटलेल्या जहाजावरच्या 2 खलाशांना वलवता येत होते. त्यांनी डार्लिंगला परत दीपस्तंभाकडे जाण्याच्या मोठ्या प्रवासात वलवायला मदत केली. मग ग्रेस आणि 3 स्त्रिया खाली उतरल्या. वयस्कर विल्यम डार्लिंग आणि 2 खलाशी पुन्हा त्या भयान समुद्रात अजूनही खडकावर अडकलेल्या बाकी 4 पुरुषांची सुटका करण्यासाठी परत निघून गेली. Grace did not have any time to rest now. All that day she was busy helping her mother to warm and feed the rescued passengers. After several days, then these passengers were able to return to their homes in England. They told the story of the brave girl and her father to their families and friends. Suddenly, Grace Darling and her father were famous. The story of their heroism was told into the newspapers. Money was raised to help all the lighthouse keepers in their dangerous, lonely lives. Grace and her father were given a special reward for their heroism. Poor Grace did not live long after the rescue. She died at the age of 27, but she is still remembered for the unselfish courage she risked her own life for others. ग्रेसला आता विश्रांतीसाठी अजिबातच वेळ नव्हता. तो पूर्ण दिवस ती सुटका केलेल्या प्रवाशांना आराम देण्यात, त्यांना खाऊ घालण्यात आपल्या आई बरोबर व्यस्त होती. अनेक दिवसांनी ते प्रवासी इंग्लंडला आपल्या घरी परत जाऊ शकले. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला या शूर मुलीची आणि तिच्या वडिलांची कथा सांगितली होती. अचानक ग्रेस डार्लिंग व तिचे वडील अतिशय प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या शौर्याच्या कथा वर्तमानपत्रात सुद्धा छापून आल्या. सर्व दीपस्तंभ राखणदारांचे एकाकी व धोकादायक जीवन सुधारण्यासाठी मदत निधी उभारला गेला. ग्रेस आणि तिच्या वडिलांनी त्यांच्या शौर्यासाठी विशेष पुरस्कारही देण्यात आला. बिचारी ग्रेस मात्र त्या सुटकेच्या घटनेनंतर जास्त काळ जगली नाही. वयाच्या 27व्या वर्षी ती मरण पावली, पण तिच्या निस्वार्थी धैर्यासाठी आजही तिचे स्मरण केले जाते, कारण इतरांसाठी तिने तिचे आयुष्य धोक्यात घातले होते. थँक्यू.